घरच्यांना काहीतरी मस्तपैकी गोड हवंय किंवा मुलांना केक खायची हट्ट करतात ते, पण आपल्याला बाजारात जायला काही वेळ नाही. बाजारात गेलं तर सहज तास मोडतो. तुम्ही घरातच 5 मिनिटाच्या आत केक बनवू शकता. खरं नाही ना वाटत? या आपण सुरू करूया. आज तुम्हाला 5 मिनिटाच्या आत केक करायला दाखवते. तर आज आपण करणार आहोत मग केक, म्हणजे कॉफीचा जो मग असतो ना त्याच्यात केक करणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी आहे, पण एक मात्र लक्षात ठेवायचं की फक्त मेजरिंग स्पूनच घ्यायचं, घरातला कुठलाही चमचा नाही घ्यायचा. तर इथे तुम्हाला 2 मेजरिंग स्पून लागतील, एक टेबल स्पून आणि एक 1/4 टीस्पून. तो सेटच असतो, त्याच्यामधला सर्वात मोठा आणि सर्वात छोटा चमचा आपल्याला घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण घेऊ 4 टेबल स्पून मैदा आणि 2 टेबल स्पून कोको पावडर. मैदा घेताना एका सुरीने चमच्याला लेवल करायचं, म्हणजे असं शिग लावलेला वगैरे अजिबात नको, नाही तर मग प्रमाण बिघडतं. त्याच्यात घालूया 3 टेबल स्पून साखर, म्हणजे 2 टेबल स्पून कोको, 3 टेबल स्पून साखर आणि 4 टेबल स्पून मैदा. सर्वात छोटा जो चमचा आहे जो 1/4 टीस्पून आहे त्याचा अर्ध आपण मीठ आणि तेवढंच आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे. बेकिंग पावडर घेताना सुद्धा लेवल करून घ्यायची, जास्ती किंवा कमी नको व्हायला. कुठली पण केक बनवताना मेजरमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं. अंदाजमारी जसं बाकी आपण तिखट मिठाचे पदार्थ थोडी बहुत केली तर चालते, पण केक बिघडते. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थितपणे मेजर करूनच घ्यायचं. 3 टेबल स्पून दूध, घरातलं कुठलंही दूध, साईचं बिना साईचं चालेल आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. सुरीनेच मिक्स करते आहे. मिक्स करताना खाली जो मैदा चिकटला असेल त्याला नीटपणे खाली खरबडून आणि मिक्स करायचं. पण तरी खूप जास्ती वेळ मिक्स नाही करायचं, नाही तर मैद्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप होतं आणि मग केक हार्ड होते. याच्यात आपल्याला तेल घालायचं राहिलं तर 2 टेबल स्पून तेल घालून घेऊया आणि एकदा परत चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपलं मिश्रण आता एकजीव झालंय, खाली काही मैदा चिकटलेला नाहीये अजिबात. तर कपच्या साईडला जे लागलंय ते जरा स्वच्छ करून चिपटी करून बाजूचं जर चिकटलंय सगळं, जेवढं क्लीन करता येईल तेवढं करून घेऊ. आणि आता आपण याला मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायचं आहे. तर मोठा मायक्रोवेव्ह असेल तर 1.5 मिनिटं पुरतं, छोटा मायक्रोवेव्ह असेल तर 2 मिनिटं होईल. पहिल्यांदा कदाचित तुम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागेल किती वेळ शिजवायचं ते, पण एकदा केल्यानंतर तुम्हाला बरोबर अंदाज येईल. तर छोट्या मायक्रोवेव्ह मध्ये 2 मिनिटं या मगला आता आपण बेक करून घेऊया. केक अशी फुगून छान वर येतं आणि मायक्रोवेव्ह मध्ये तुम्हाला दिसेल. बघा आपला फर्स्ट क्लास चॉकलेट केक तयार झालाय, मस्त फुगून वर आलाय. पण आता खूप गरम आहे, अजून खाता नाही येणार. त्याला 1-2 मिनिटं गार होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण अक्रोड थोडेसे चॉप करून घेऊया. अक्रोड आणि चॉकलेट याचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागतं. तुम्हाला हवं तर तुम्ही केक बेक करताना पण घालू शकता. तर सांगा बरं, कोणाला खरं वाटेल का की तुम्ही हा 5 मिनिटाच्या आत बिना अंड्याचा मस्त चॉकलेट केक बनवलाय? तर अजून तुम्हाला अशा रेसिपी हव्या असतील तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा. मी बाकीच्या फ्लेवरचे पण मग केक दाखवेन. याला मग केक म्हणतात. आपण लवकरच भेटूया एखाद्या सोप्याशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.